आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 झूमच्या प्रांगणात जमलेल्या सर्व श्रोतृगणांचे आणि सर्व साधकांचे हार्दिक स्वागत. सरांच्या चरणी आत्मवंदन. खरं तर आजच्या गुरुवारची आपल्याला गत गुरुवारपासूनच उत्सुकता सर्वांना लागलेली होती. आजचं आपलं अनुभव कथन असणार आहे महायोगधामच्या अध्यक्षपदी आरूढ असलेल्या आणि श्री गुरु पदावर आरूढ असलेल्या सौ अनिताताई कड यांचं. त्यांचा परिचय आपल्याला करून देण्यासाठी येत आहेत त्यांच्याच धाकट्या जाऊबाई रुपाली कड. रुपालीताई सुरू करा. आत्मवंदन सरांना, आत्मवंदन मैयांना आणि सर्व साधकांना माझे आत्मवंदन. जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आपले सर सांगतात की प्रत्येक चराचरात, प्रत्येक कणाकणात आपल्याला भगवंत दिसणे म्हणजे हा आपला भक्तियोग होय. पण त्यासाठी आवश्यक निर्व्याज सेवा, समर्पण भाव, झोकून देण्याची वृत्ती आणि आपली सद्गुरूंवर असलेली असीम भक्ती, हे सर्व गुण ज्यांच्यामध्ये आपल्याला एकदम सुंदर असा संगम झालेला आहे या गुणांचा, त्या म्हणजे आपल्या गुरुवर्य, आपल्या माऊली, आपल्या माई, आपल्या मैया आणि म्हणजेच आपल्या अनिताताई. त्यांचं संपूर्ण नाव सौ अनिता भाऊसाहेब कड. त्यांचं शिक्षण BSc MA, डिप्लोमा इन जर्नलिझम अँड कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये त्यांचा पुणे विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता. बालचित्रवाणीमध्ये त्यांनी जवळजवळ 20 वर्ष नोकरी केली आणि तिथेही त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांचे माहेर हे नांदोरी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. त्यांच्या वडिलांचं नाव जनार्दनराव भोकरे आणि आई नलिनी. त्यांचे वडील ते अण्णा म्हणायचे, ते वकील होते आणि एक स्वातंत्र्य सेनानी. एका स्वातंत्र्य सैनिकाची ही कन्या. पुढे 1981 साली त्यांचं लग्न झालं आणि त्या पुण्यनगरीत म्हणजे पुण्यामध्ये आल्या. त्यांचे पती म्हणजे श्रीयुत भाऊसाहेब कड हे व्यवसायाने CA आहेत आणि त्याचबरोबर पतंगराव कदम संचलित भारती विद्यापीठात ते डायरेक्टर आणि फायनान्शियल ऑफिसर आहेत. तसेच ते भारती सहकारी बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत. कुबेराचा वरदहस्त तर त्यांना लाभलेलाच आहे, पण त्याचबरोबर लक्ष्मी आणि सरस्वती सुखाने नांदत आहेत. पण हे त्या दोघांनी शून्यातून निर्माण केलेलं आहे. भाऊसाहेबांचे अथक परिश्रम आणि त्या ताईंनी दिलेली त्यांना अतूट आध्यात्मिक साथ, त्यामुळेच हे सर्व शक्य झालेले आहे. उच्चभ्रू मराठा समाजात त्यांना एक मानाचं स्थान आहे. त्यानंतर ताईंना एक जीवनाचा खरा अर्थ कळणारा मार्ग मिळाला, तो बापूंच्या प्रेरणेने. बापू म्हणजे आपले डॉक्टर अरुण भोकरे, त्यांच्या प्रेरणेने ताई या मार्गाकडे वळल्या. 1996 पासून त्या साधक आहेत आणि तेव्हापासून ज्ञानेश्वरांच्या समाधीतून निघणाऱ्या अल्फा किरणांच्या वर्षावात त्या नित्य अनुभव घेत आहेत. 2008 साली सरांच्या सांगण्यावरून त्यांनी बालचित्रवाणीची नोकरी सोडली आणि त्या दिवसापासून त्यांचा प्रत्येक क्षण, प्रत्येक रक्तातील कण, प्रत्येक श्वास आणि त्यांची स्वतःची साधना ही त्यांनी महायोगधामच्या कार्यासाठी समर्पित केलेली आहे. सरांच्या त्या सतत संपर्कात असतात, सतत मार्गदर्शन घेत असतात. सरांविषयी असलेली त्यांची भक्ती म्हणजे प्रेमाचा अखंड धोधो वाहणारा प्रवाह. सरांविषयी त्यांची परम व्याकुलता ही त्यांच्या डोळ्यातून आणि शब्दातून आपल्याला दिसत असते. स्वतःची प्रचंड साधना करून त्या साधकांना त्यांच्या समाधान होईपर्यंत मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर त्या दर शनिवारी आळंदीला मुक्कामी जातात. तिथे साधकांच्या अडचणींचं निवारण करणे, नवीन साधक निर्माण करणे, त्याचबरोबर योगधामची माहितीही ते इतरांना सांगतात. आणि या प्रचंड व्यापाबरोबर त्या सौ सुजाता भंडारे यांच्याप्रमाणे सोमवारी आणि शुक्रवारी आपल्या पुणे येथे ज्ञानेश्वरी सुद्धा घेतात. विश्व स्वधर्म सूर्य पाहो या गुरु परंपरेचे ध्येय आणि माऊलींच्या संकल्पना आणि त्यांच्या कार्याशी त्या अविरत जोडल्या गेलेल्या आहेत. ज्या त्यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ही एक छोटीशी झलक होती. आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे आपल्या ताईंच्या अनुभव कथनाची. त्यामुळे मी ताईंना म्हणते की त्यांनी अनुभव कथन सुरू करावं. धन्यवाद रुपालीताई, खूप सुंदर परिचय करून दिला. ताई, अनुभव कथनाला सुरुवात करायच्या आधी मी आपल्या ज्येष्ठ साधिका सौ उषा मंत्री यांनी आज ताईंच्या वाढदिवसाप्रित्यर्थ जी स्वरचित जी कविता केलेली आहे ती सांगण्यासाठी निवेदन करत आहे. सद्गुरु सर, अनिता ताई,
सर्व साधक आणि नवीन श्रोते जे या झूम मीटिंग मध्ये जॉईन झालेत त्या सर्वांना माझा आत्मवंदन. आज अनिता ताईंचा वाढदिवस आहे आणि आजच ताईंचा अनुभव कथनही आहे. असा हा मंगल दिवस म्हणजे साधकासाठी दुग्ध शर्करा योगच नाही का? ताईविषयी बोलणे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती असे होईल. तरीही मी ताईंना जितकी जाणले, समजले व जवळून अनुभव केले त्यावरून काही शब्द कविता रूपात बांधण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. तुझा आणि माझा पूर्वजन्मांचा ऋणानुबंध, तुझा आणि माझा पूर्वजन्मांचा ऋणानुबंध, म्हणूनच तुझ्या सोबत राहून मिळतो ग आनंद, म्हणूनच तुझ्या सोबत राहून मिळतो ग आनंद. त्याग आणि प्रेमाची तू आहेस मूर्ती, त्याग आणि प्रेमाची तू आहेस मूर्ती, प्रत्येकासोबत बांधते स्नेहमय नाती, प्रत्येकासोबत बांधते स्नेहमय नाती. सेवा समर्पण हाच तुझा ध्यास, सेवा समर्पण हाच तुझा ध्यास. साधकांचा मेळा असतो तुझ्या आसपास, साधकांचा मेळा असतो तुझ्या आसपास. ज्ञानेश्वरी सांगताना शब्दांची उकल करते ग छान, ज्ञानेश्वरी सांगताना शब्दांची उकल करते ग छान. प्रत्येकाच्या हृदयाचे उलगडते पान, प्रत्येकाच्या हृदयाचे उलगडते पान. प्रत्येकाच्या सुखदुःखाची असते तुला चिंता, चिंता, प्रत्येकाच्या सुखदुःखाची असते तुला चिंता. वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे आता, वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे आता. सद्गुरूंची तुझ्यावर आहे कृपा सावली, सद्गुरूंची तुझ्यावर आहे कृपा सावली. साधकांची तू ग झाली सद्गुरु माऊली, साधकांची तू ग झाली सद्गुरु माऊली. शेवटी सांगते, सख्य भाव शब्दांनी, सख्य भाव शब्दांनी गुंफली कविता, गुंफली कविता. आज तुझ्या वाढदिवशी सखे अनिता, आज तुझ्या वाढदिवशी सखे अनिता. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिता ताई. धन्यवाद. धन्यवाद मामीजी. अनिता ताईंना आता निवेदन करते, त्यांनी त्यांच्या निवेदनास सुरुवात करावी. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना मी पुन्हा एकदा आत्मवंदन करते. सरांच्या चरणी माझं आत्मवंदन, भाभीजींच्याही चरणी माझं आत्मवंदन. आणि मामीजी छान कविता केली असं मी म्हटलं तर कवितेमध्ये जे गुणवर्णन केलंय ते माझ्यामध्ये आहे की नाही असं मला थोडस माझ्याच मनाला प्रश्न पडतोय. पण खरोखरीच तुम्ही खूपच चांगली कविता लिहिलेली आहे आणि खूपच छान वाटतंय ऐकताना. मामीजी त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझी जाऊ जी आहे रुपाली कड, माझी धाकटी जाऊ, नुकतीच साधक झालेली, 1 महिना झाला. तिने माझा परिचय करून दिला. परिचय व्यावहारिक अर्थाने, आपल्या कौटुंबिक अर्थाने परिचय असतो. खरं पाहता ह्या जीवनामध्ये आल्यानंतर कुटुंब आणि कुटुंबाचा घटक आपण साधक प्रत्येक जणच आहोत. आणि प्रत्येक जण ज्या ज्या कुटुंबामधून आलेले आहे त्या त्या कुटुंबाच्या संस्काराचा वारसा प्रत्येक जण घेऊन येतं. घरामध्ये बालपणी जे संस्कार झालेले असतात ते प्रत्येकावरती असतात. रूढ अर्थाने, लौकिक अर्थाने त्या संस्काराचं महत्व असतंही, असायलाही हवंय.
पण जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक मार्गामध्ये जातो आणि विशेषतः ह्या मार्गामध्ये आल्यानंतर, महायोगधाम मध्ये आल्यानंतर किंवा सरांच्या सानिध्यात आल्यानंतर कुटुंब किंवा कुटुंबाबद्दलच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाबद्दल जे काही भावना, भावभावना आहेत त्या नाकारण्याचा प्रश्न नाहीये किंवा त्या नाहीत असंही म्हणण्याचं नाहीये. आहेत ती कर्तव्य आपण नेहमीच पूर्ण करतो, करायलाही हवी आहेत. पण हे जे एक आध्यात्मिक कुटुंबाला आपण जोडले जातो आणि विशेषतः सरांच्या माध्यमातून, सरांसारखा परमपिता ज्याला आपण म्हणू किंवा सरांसारखा सद्गुरू ज्याला भेटतील, त्याला स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबाची, म्हणजे जेव्हा कोणी राष्ट्रसेवेसाठी जातं किंवा राष्ट्रकार्यासाठी जेव्हा आपले स्वातंत्र्य सैनिक गेले, राष्ट्र हेच माझं कुटुंब, ही जी भावना होती ती काहीशी आज माझ्या मनामध्ये आहे की हे आध्यात्मिक कुटुंब हेच माझं कुटुंब आहे. थोडंसं उदाहरण जर सांगायचं झालं, थोडा माझा बालपणाचा काळ सांगते, कारण आपण कसे बालपणापासून घडत गेलो आणि नंतर इकडचे संस्कार कसे आपल्याला वळवतात हे सांगण्यासाठी थोडा बालपणाचा भाग थोडा घेते विथ रेफरन्स टू. बालपणापासून एक हळवं व्यक्तिमत्व माझं, मला जे जाणवतंय, खूप भावनाशील, भावना प्रधान, दुसऱ्यांच्या विषयी करुणा मनामध्ये. विशेषतः माझ्याकडे माझी भावंड राहायची, म्हणजे आपले डॉक्टर भुकरे जे आहेत बापू, तेही त्यांचं सगळं म्हणजे शालेय शिक्षण जे आहे ते पूर्ण होईपर्यंत आमच्याकडे उस्मानाबादला होते. नंतर आपली स्नेहल भट जी आहे, तिची आई, ही माझी सख्खी मोठी, म्हणजे सख्खी चुलत बहीण मोठी, तीही तिच्या शिक्षणानिमित्ताने आमच्याकडे होती. आणि जेव्हा जेव्हा माझं लहानपण मी आठवते, मला माझ्यामधला हा भाव जास्ती आता जाणवतो की अरे हा भाव माझा तेव्हापासून आहे, की त्यांना कुठे काही वाईट वाटलं किंवा आई वडिलांना सोडून ती मुलं जर आपल्याकडे राहत असतील तर माझं आधी त्यांच्याकडे लक्ष असायचं की ते जेवलेत की नाही. बापू तर समजा मी फार लहान होते तेव्हाच ते मग पुन्हा मुंबईला शिकायला गेले, आधी पुण्याला मग मुंबईला. माझ्या भावना थोड्या भरून आल्यात तर समजून घ्या. हा भाव लहानपणापासून होता. राहिला प्रश्न देवपूजा किंवा आपण जे म्हणतो, जी ओवी मी नेहमी सांगते आणि मला आवडते त्या अर्थाने, कारण नवीन लोक जेव्हा इथे येतात तेव्हा तो भाव असतो की कैशी आगळीक दैवाची, जोडे गंगा अमृताची, होका जपतपै श्रोत यांची फळ आली. माऊली जेव्हा असं सांगतात तेव्हा माऊलींचा अर्थ अनेक जन्मांची तुम्ही जपतप जी काय केली तो भाव असतो. पण ह्या जन्मातलं जर आपण आठवू गेलं तर फार काही आपण केलेलं नसतं. पण लहानपणापासून एक पूजेचं वेड मला होतं. म्हणजे विशेषतः मी 10वी मध्ये असतानाच मला आठवतंय की पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करून 6 वाजता इंग्लिशचा क्लास असायचं, पूर्वी बंबामध्ये पाणी तापवणं असायचं, ते सगळं करून देवपूजा केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नसे. मग लहानपणापासून गुरुवारचे उपवास असतील, चतुर्थी असेल, गजानन महाराजांचं पारायण असेल, जे जे काही असेल सगळं करत गेले. पण एक वेगळी भावना होती की हे आपण केलं पाहिजे किंवा करायलाच पाहिजे, एक संस्कार म्हणून आलेलं. आईचं जे काही धार्मिक हे असेल, वडील तर पक्के नास्तिक होते, आमच्याकडे कधी सत्यनारायण पूजा झाली नाही, पूर्ण समाजवादी विचारसरणी आणि नास्तिकता. पण हे करत गेले. शालेय शिक्षणामध्ये, शालेय शिक्षण घेत असताना जी काही गुणवत्ता आपल्या अंगी असते किंवा जी काही आता जाणवते, लक्षात येते किंवा तिचं पुढे आपल्याला, काल मी राधाकृष्ण सिरियल पाहत होते. राधाकृष्ण सिरियल मध्ये कृष्णाने बरसाना आणि वृंदावनला वाचवलं म्हणून त्याची एक शोभायात्रा काढायची असते आणि ती शोभायात्रा काढायच्या वेळी कृष्णाला रथाचा सारथी तो म्हणतो मी, कारण केशी नावाचा राक्षस आलेला असतो घोडा बनून आणि तो नंदबाबा आणि ह्यांना तो संपवणार असतो, राधिकेच्या वडिलांना. तर कृष्ण स्वतः सारथी म्हणून बसतात आणि मग त्यावेळी ते सांगतात की ही पुढे कुठेतरी मला कधी कामाला येणार असेल. आणि कदाचित अगदी कृष्णासारखं नाही किंवा ते आपण, आपल्याला नाव घेता येतं, आपल्या भाषेमध्ये आहे, आपल्याला बोलता येतं, आपल्या मुखाने आपण कृष्णाचं नाव घेतो, हेच फार मोठे. पण शालेय शिक्षण घेत असताना वक्तृत्व स्पर्धा हा माझा अतिशय आवडीचा विषय असेल. मला सगळ्यात पहिलं भाषण केलेलं 4थीत असताना केलेलं आठवतंय. आणि त्यानंतर कुठलीही शालेय वक्तृत्व स्पर्धा असेल, बक्षीस घेतल्याशिवाय मी कधी घरी आलेली नाहीये. तसंच नाट्य स्पर्धा, नाटकामध्ये भाग घेणं, नाटकात कामं करणं, हे नेहमी चालूच असायचं ह्या ऍक्टिव्हिटीज.
खेळामध्ये असायची मी पुढे नेहमी. खो खो असेल, कबड्डी असेल, विशेषतः टेबल टेनिस आणि हॉकी. हॉकी मी स्टेट लेवल पर्यंत खेळलेली आहे. आणि वाचनाची आवड आमच्याकडे लहानपणापासून त्या काळात असणारी स्त्री, किर्लोस्कर, मनोहर ही मासिकं नियमित असे. आणि हे साधनाचा अंक यायचा, वडील समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे. त्याच्यामुळे ही मासिकं वाचत, आईला वाचनाची जबरदस्त आवड, ही मासिकं वाचत, म्हणजे रामनगरकरांचं रामनगरी असो, पु ल देशपांडेंची अनेक पुस्तकं असो, ती मी माझ्या लहानपणीच वाचलेली आठवत आहेत. हा सगळा भाग झाला. आपण शिक्षण घेत असताना मोठे होत असतो, त्याच्यात काही ते आपोआप घडतही जातं. आणि हा पुढे कुठे मार्ग असेल किंवा काही ह्याचा गंधही आपल्याला नसतो. पण आपोआप नकळत कसे मोहाचे प्रसंग टाळले जातात आणि आपण इकडे सरकतो. म्हणजे आपल्याही नकळत माऊली आपल्याला इकडे आणतात. सोलापूरला 12वी पर्यंत उस्मानाबादला शिक्षण झालं. पुढे BSc साठी सोलापूरला आले. सोलापूरला आलेली असताना फर्स्ट इयरची माझी एक्झाम होती. मला 12वीला शिकवायला जे फिजिक्सचे सर होते, एक प्रकारे त्यांनी मला प्रपोज केलं. सांगण्याचा भाग ह्याच्यासाठी सांगते की माऊलींनी त्याही प्रसंगातून कसं आपल्याला वाचवलं. कदाचित मला त्यावेळी काही कळतही नसेल, होही म्हणून गेले असते किंवा माहिती नाही, पण इकडे आणायचं होतं, हा भाग जोडला जायचा होता आणि नकळतपणे तो भाग टाळला गेला. आणि मग नंतर पुढे त्याच्या पुढच्याच वर्षी माझं लग्न झालं. लग्न करत असतानाही आईची दृष्टी सांगते. आमच्या मराठा समाजामध्ये लग्न करत असताना मुलाला जमीन किती हे सगळ्यात आधी पाहिलं जातं. पण आईची दृष्टी अशी होती की फक्त शिकलेली मुलं हवीत. वडील तर गेले होते त्यावेळी, माझ्या लग्नाच्या आधी 3 वर्ष वडील एक्सपायर झाले होते. आणि मग ह्यांचं स्थळ आलं माझ्या मोठ्या भाऊजींच्याच नात्यातलं. एक योगायोग त्या प्रसंगाचं सांगायचंय मला, की कसं खरोखरीच योगायोग असतो आणि कसं जोडल्या जातो आपण. आपल्याला कल्पनाही नसताना माऊली ह्या प्रांगणामध्ये आणून उभं करण्यासाठी तुम्हाला त्या त्या ठिकाणाहून हलवत राहतात. आणि तरी माऊली स्वतःला सायखड्याचं बाहुलं म्हणतात. मला कधी कधी नवल वाटतं की आपण विचार करतो की माऊली सगळं हे घडवतात, माझ्यासाठी सर सगळं घडवतात. पण जेव्हा ओळखही नव्हती, हा मार्गही माहिती नव्हता, लग्नाच्या प्रसंगातून वाचवलं आणि अशा ठिकाणी आणून उभं केलं की जिथून फक्त सपोर्ट आणि सपोर्टच मिळेल ह्या कार्यासाठी. माझं लग्न जमलं, साखरपुडा झाला. तो दिवस होता 27 जुलै 1980. वार होता रविवार, तिथी होती गुरुपौर्णिमा. आणि त्याच्यानंतर बरोबर 16 वर्षांनी मला ज्या दिवशी साधना मिळाली, तोही दिवस होता, तारीख तीच होती 27 जुलै 1996. वारही तोच होता रविवार आणि तिथीही तीच होती गुरुपौर्णिमा. म्हणजे हे योगायोग आपण तयार केलेले नाहीत, आपल्या मनी ध्यानीही नाही. मस्त संसारात रमलेली होते मी. त्या सुरुवातीचा काळ खडतर होता हे खरं आहे. रुपालीला तर रुपाली नंतर आली, 1998 साली तिचं लग्न झालं. पण सुरुवातीचा काळ खरोखरीच खडतर होता, पण त्याही वेळी आनंद होता. आनंदाने सगळं निभत होतं, सगळं होतही होतं. मग सुरुवातीला नोकरी करावी की नाही असा विचार होता. नंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये मी नोकरी केली. फक्त भाग इकडे येण्यापुरता हा महत्वाचा म्हणून सांगते की धारणा त्यावेळी जगत असताना काय होती. आर्थिक सोबतता येत गेली. प्रभात रोडच्या घरी शिफ्ट झालो आणि त्याच वेळी बापू घरी यायला लागले. बापू 94 सालापासून आळंदीला जात होते. मी इकडे कशी आली तो भाग सांगते. 94 पासून बापू माझ्याकडे यायचे, डबा त्यांना मी द्यायची. सकाळी आळंदीला जायचे, शिबिर झालं की यायचे. सहज विचारायचे कॅज्युअली काय होतं तिकडे, काय असतं. कधी कधी माझी नोकरी असायची, बालचित्रवाणीमध्ये नोकरी करत होते, आणि रात्रीची पोळी असली तर बापू घेऊन जायचे. ते म्हणायचे की नाही, आम्हाला चरवणाला हे चांगलं असतं, काही हरकत नाही. आणि विचारायचे आल्यानंतर. त्या काळात माझं वजन खूप वाढलेलं होतं आणि मग योगासनं कर, काही कर असं चालू होतं. बापू एकदा 1996 सालच्या रामनवमीच्या शिबिराला बापू आल्यानंतर त्यांनी परत जाताना मला चरवण तर्पणाचा भाग सांगितला. तुला वजन कमी करायचंय ना, मला घरी बेबी म्हणतात, तर बेबी तुला वजन कमी करायचंय ना, तर तू हे असं असं करून बघ. असं म्हटल्यानंतर मग मी ताबडतोब ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. जुलैच्या गुरुपौर्णिमेचं शिबिर आलं, ज्यावेळी मला साधना मिळाली. आणि मग मी त्यावेळीपर्यंत साधना किंवा हा भाग काहीच माहिती नव्हता, अक्षरशः माहिती नव्हता. फक्त वजन कमी झालंय आणि बापूंनी ते रिपोर्टिंग सरांना दिलं की असं असं माझ्या पुण्यातल्या बहिणीचं वजन कमी झालेलं आहे.
कमी झालेल्या म्हणताना सरांचं बापूंचं काय बोलणं झालं माहिती नाही, पण बापूंनी मला सांगताना असं सांगितलं, आले मी या मार्गामध्ये बापूंच्यामुळे. आणि खरोखरीच मोठ्या वडील भावाची जी जागा असते ती जागा त्याही पेक्षा अधिक जे फार मोठं आहे की बापू, माझं आयुष्य सार्थकी होण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात, फक्त तुम्ही आणि तुम्ही. म्हणजे मला इकडं आणण्याचं जे श्रेय आहे, सर नेहमी असं सांगतात की एखाद्या व्यक्तीला जरी इकडे तुम्ही वळवलं तर ते पुण्य ठेवा तुम्हाला मिळतो, आणि माझा हा पुण्य ठेवा तुम्हाला नेहमीच माझ्या वतीने बापू मिळत राहील, अर्पण राहील. बापूंनी सरांना काय सांगितलं मला कल्पना नाही, पण बापू मला बोलताना असं म्हणाले की 27 तारखेला रविवार आहे, आमचे सर चरवंतरपणावरती बोलणार आहेत आणि तू ये. असं म्हटल्यानंतर मी थोडा कंटाळा करत सांगते एवढ्यासाठी की साधक होण्याच्या आधी, साधक होणंही माहिती नाही, कसं आहे काय आहे ही माहिती नाही, पण जीवनामध्ये आनंद एकच रविवार आहे, मी नोकरी करत होते आणि त्या दिवशी आळंदीला कुठे जाऊ हा भाव माझ्या मनामध्ये आला. आणि बापूंना मी टाळायचा प्रयत्न केला की नाही मला जमणार, पण काय कसं ओढलं माऊलीने माहिती नाही, सरांनी काय निरोप दिला माहिती नाही, काय काय मी कारण सांगितली ती इथे सांगत नाही. पण त्या दिवशी आमचं प्रस्थान आळंदीला झालं. आळंदीला असं प्रस्थान झालं की त्यावेळी 118 गाडी होती आमच्याकडे आणि पाऊस पडत होता. आळंदीच्या बस स्टॉपवर मला ह्यांनी आणून सोडलं. बापू होते, मी, आमच्या वहिनी आणि मला वाटतं स्मिता होती आमच्यावर. आम्ही चौघही उतरलो. फक्त एवढ्यासाठी हा भाग डिटेल मध्ये सांगते की सरांचं पहिलं दर्शन मला तिथे झालं. सर आळंदीच्या बस स्टॉपवर उभे होते. आळंदीला पुणे कॉर्पोरेशन वरनं ज्या बसेस जातात तिथे सर त्या लाईन मध्ये उभे होते. आणि पहिल्यांदा मी जेव्हा सरांना पाहिलं, मस्त अशी गाडीतनं उतरले, ती गाडी पण जरा अशी लॅविश दिसते, उतरले एक प्रकारच्या रुबाबात. पाहिलं, बापूंनी सांगितलं की हे आमचे सर आहेत, ओळख वगैरे करून दिली. पण तुम्हाला सगळ्यांना मी सांगते की तो जो चेहरा मी सरांचा पाहिलाय तो आजतागायत कधीही माझ्या विस्मरणात जात नाही. पांढरा झब्बा पायजमा घातलेला होता, कुर्ता. माहिती नाही सर काय आहेत, माहिती नाही कसे आहे, माहिती नाही. आणि त्यानंतर मग पुढे तिथे गेल्यानंतर मला साधना मिळाली, एक प्रकारे बळजबरी. माझा भावही नव्हता. सर मला थोडस फक्त लांबत असेल तर मला थोडस तुम्ही नाही नाही, बोला बोला हा सर बोला, आणि पूर्ण वेळ घ्या. हो सर. एक प्रकारे बळजबरी. म्हणजे आज साधकांचं जेव्हा पाहते मी की ज्या पद्धतीने साधना मिळाल्यानंतर त्यांचे भाव भरून येतात किंवा ज्या श्रद्धेने ती येऊन बसलेले असतात, ती ही श्रद्धा त्यावेळी माझ्या ठाई नव्हती. आणि जाऊन बसायचं, तो भाग डिटेल मध्ये नाही सांगत. आणि बसले मी आणि साधना मिळाली. ती मिळाल्यानंतर त्या दिवशी परत संध्याकाळी घरी जायची गडबड. बापूंशी मी वाद घातला बस स्टॉप वरती. बापू मला सहज म्हणाले की तुला आजपासून नॉनव्हेज नाही खाता येणार. पक्की नॉनव्हेज खाणारी होती. योगायोगाने 6 महिने आधी नॉनव्हेज सुटलेलं होतं गुरुचरित्र पारायणाच्या निमित्ताने. कशी तुमच्या रक्ताची शुद्धी करून घेतल्या जाते, कसं तुम्हाला आणल्या जातं, तुम्ही अनअवेअर, अनभिज्ञ असताना सुद्धा. बापू मला म्हणाले की तुला आजपासून नॉनव्हेज नाही खाता येणार. बस स्टॉपवर उभं राहून मी वाद घातला, 2 बसेस सोडल्या. बापू म्हणलं मी लहानपणापासून जे खात आली आहे, तुम्ही आज एका दिवसात सांगताय म्हणून मी बंद करेल हे शक्य नाही. हा असा सगळा प्रवास सुरुवातीचा अविश्वासाचा, अत्यंत अविश्वास. आपण कुठे येऊन पडलोय हा एक भाग होता. आणि मी जे करते गजानन महाराजांचं का सांगते, नवीनांना हे उपयोगी होईल. पण आता लक्षात येतं की आपण हे सगळं करत होतो म्हणून आपल्याला इथे आणल्या जातं, हे कधी विसरू नका. तुम्ही ज्या मार्गातनं आलात तोही मार्ग, त्याच्याविषयीची कृतज्ञता ठेवा, त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव ठेवा. पण ह्या मार्गात त्यांनी आणले हे कधी विसरू नका. कोणी स्वामी समर्थाचं करत असेल, कोणी गजानन महाराज, जे जे काही तुम्ही करताय ते तुम्हाला इथे सिद्ध सद्गुरु पर्यंत आणून सोडतात. ऐसी ऐसी आणि भेटती ते साधुरे, जयाच्या दर्शने तुटे भवबंधुरे. आता हे मला बोलता येते, आता हे मला सांगता येते. कदाचित आता ह्याचा अर्थ माहितीये, पण त्यावेळी अभंग कशाला म्हणतात, ओव्या काय असतात, माऊलींच्या ओव्या कशा आहेत, त्यांचे अभंग काय आहेत, तुकाराम महाराजांचे काय आहेत, कशाचाही गंध नव्हता. आणि हा मार्ग काय आहे माहिती नव्हता. त्याच्यानंतरच एक शिबिर मी लिटरली बुडवलं. जुलैचं हे गुरुपौर्णिमेचं शिबिर झालं आणि त्याच्यानंतर डिसेंबर मधलं मोदीजी महाराज पुण्यतिथीचं शिबिर. बापू सांगायचे, असं वाटायचं बळजबरी आता हे कुठं जावं आपण, आळंदी शिबिराला कुठं जायचं. बरं आळंदीला तेव्हा आपली वास्तू नव्हती,
जिथं साधनेला बसत होतो तिथं पडक्या, आज फार छान, फार सुखामध्ये तुम्ही आहात सगळेजण. पडक्या वरती गळायचं, बादल्या ठेवायचं, पावसाळ्याचे दिवस, रस्त्याने जाताना दोन्ही बाजूने काय काय, सगळा तो भाग नाही सांगत. पण जाण्याची इच्छा नव्हती. ऑफिस मधल्या कामाचं कारण केलं आणि म्हटलं की बापू मला जमणार नाही शिबिराला यायला, असं सांगितलं. सांगितल्यानंतर ते शिबिर झालं, बापू गेले आले. 2.5 दिवसाचं शिबिर असायचं ते. 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी तर निघून यायचे दुपारी. आणि निघून यायचे म्हणजे सरही आमच्या बरोबर बॅगा वाहत आम्ही कॉर्पोरेशनच्या बस स्टॉपवर यायचं, तिथून बसायचं, आणि हा सगळा सगळा असा प्रकार होता. गेले नाही मी डिसेंबरच्या शिबिराला. बापू आले परत, सांगते कशासाठी, की कसं कसं तुम्हाला खेचल्या जातं आणि तुम्ही ओढल्या जाता. बापू आले आले बसले, म्हणलं सहज कॅज्युअली. सरांविषयी काही भाव नव्हता, साधनेविषयी काही नव्हता, साधना करतही नव्हते, आणि ह्याच्यातनं आपण लवकर सुटलो, कुठे पळालो तर बरं असं वाटत होतं. बापूंना सहज बसल्या बसल्या म्हणलं की बापू काय काय झालं शिबिरामध्ये. बापू म्हणे छान झालं शिबिर, असं साधना तसं साधना. एक वाक्य ते बोलले त्याच्यानंतर. बापू म्हणे की बेबी, सर असं म्हणत होते की ज्या ज्या कोणी मुद्दाम जे कोणी शिबिर बुडवतात किंवा शिबिर चुकवतात, आई जगदंबा पाहून घेते त्यांचं काय करायचं. एकदम चमकले मी, एकदम चमकले. माहिती नाही म्हणजे काय त्याच्या पुढे घडणारी घटना काय तेही माहिती नव्हतं. त्याच्यानंतर एखाद्या महिन्यानी असं घडलं की माझी मुलगी मधुरा त्यावेळी छोटी होती. शाळेमध्ये तिच्या डिक्टेशन किंवा लेखनात चुका असायच्या. शाळेतून सजेस्ट केलं की मेडिकल चेकअपच्या वेळी हिचे डोळे तपासून घ्या. आणि डोळे ज्यावेळी तपासायला गेले त्या डॉक्टरनी पहिला प्रश्न केला की तुमच्या घरामध्ये अनुवंशिकता, कोणाला डोळ्याचा दोष फार प्रचंड मोठा आहे का? ह्या मुलीच्या डोळ्यामध्ये फार मोठा दोष आहे. चमकले. आणि जो चष्मा आपल्याला 40 नंतर लागतो तो +2.5 नंबरचा चष्मा त्यावेळी मधुराला लागला. मला ते वाक्य, बापूंचं बोलणं, सर काय बोलले असतील, कसे बोलले असतील, सरांचा भाव फार काही नव्हता मनामध्ये. आणि मग त्याच्यानंतर हे का झालं, का घडलं, आणि एकाच प्रसंगातून मी का सावध झाले. त्याच्यानंतर मात्र कधीच असं घडलं नाही की मी एकही शिबिर चुकवले. कुठलंच शिबिर मी चुकवलेलं नाही. फक्त मधुराच्या लग्नाचं जर एक शिबिर सोडलं, त्याही वेळी मी पहिल्या दिवशी येऊन गेलेले होते, आणि शक्य तेवढा माझा तो प्रयत्न होता की नाही शिबिर आपलं चुकू नये. शिबिर चुकवण्यासाठी आपण जे कारण देतो ते मला असं वाटतं की ते आपल्याला स्वतःला पटायला हवं असं नाहीये, ते माऊलीला कारण पटायला हवं. आणि सरही नेहमी हे सांगतात, फक्त शिबिर चुकवलं नाही हाच भाग मी सांगते, आज अनुभवांचा भाग आपल्याला घ्यायचा नाहीये. शिबिर न चुकवत असताना मग हळूहळू सरांच्या विषयी एक 8-10 महिने, वर्षभर, 2 वर्ष तरी अशी गेली असतील अविश्वासाची. संध्याकाळ झाली, शिबिर चुकवायचं नाही हे ठरलं होतं. सुरुवातीला घरून मुक्कामाची परवानगी नव्हती. संध्याकाळची वेळ झाली की बापूंच्या मागे लागायची, बापू सरांना विचारा ना मला घरी जायचंय, बापू सरांना विचारा ना मला घरी जायचंय. सर कधी नाही म्हणायचेच नाही. चला घरी यायची मी परत, पण जायची शिबिराला. हळूहळू मग सरांच्या बोलण्याची ओढ वाटू लागली. सरांचे बोलण्याची शैली, त्यांचं प्रभुत्व, नंतर सर जे विनोद करतात, सहज बोलण्यातूनही जे येतं त्याची गोडी वाटत वाटत, आणि दुसरा भाग काही अनुभव असे येत गेले. आज जरी मला हा बाकीचा आलेख सांगायचा असला तरी साधकाच्या जीवनामध्ये अनुभवांच्या शिवाय, अनुभव तुम्हाला घट्ट धरून ठेवतात, अनुभव तुम्हाला इकडे तिकडे सुटू देत नाहीत, अनुभव तुमची श्रद्धा वाढवतात, आणि अनुभवच तुम्हाला सर्व काही सरकवतात एक प्रकारे. आणि म्हणून असे अनुभव येत गेले. माझ्या भावना, सुरुवातीला विश्वास म्हणा की हा मार्ग काही एक वेगळा आहे, हे दृढ होत गेलं. आणि मग मी इकडे, मग लक्षात आलं, मग हळूहळू अशी स्थिती येत गेली. कालांतराने, काही वर्षांनी, तेही घडायला काही वर्ष जायला लागली. उदाहरण सांगते की आज जी रुपाली बोलली आपल्या समोर, तिचं जेव्हा लग्न होतं 1998 साली मे महिन्यामध्ये, एप्रिलचं शिबिर झालं. मला असं पुष्कळ वाटलं की आपण ह्या लोकांना लग्नाला बोलवायला हवं किंवा काय, पण त्याही वेळी मी बोलवलं नाही. तेवढे बंध तेव्हा तीव्र नव्हते, तेव्हा भावना तेवढ्या तीव्र नव्हत्या. एकालाही लग्नाला बोलवावं किंवा हे आपल्या घरचं कार्य, हे साधक आपलेत, हे भाव नव्हते. आणि हे हळूहळू घडत गेलं. हळूहळू सरांच्या घडवण्यातनं असं वाटतं की हे जे सगळं काही बोलतीये आज, बोलण्याची माझी पात्रता किती आहे हा विषय माझा नाही,
तो मला माहिती नाही. फक्त एवढंच मला माहितीये की हे सगळं घडणं आणि घडवण्याची प्रक्रिया आहे. घडण्यापेक्षाही जास्त घडवण्याची आहे. आणि सर ते करत असतात. हळूहळू एक एक जबाबदारी सर देत गेले. सुरुवातीला विश्वस्त म्हणून संस्थेच्या विश्वस्त पदावरती मला सरांनी घेतलं. त्याच्यानंतर सहसचिव म्हणून जबाबदारी दिली. त्याच्यानंतर सचिव म्हणून जबाबदारी दिली. आणि नेहमी मग हळूहळू सगळ्या साधकांशी, फार छोटा परिवार होता, सगळ्या साधकांशी संपर्क येऊ लागला. त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागलं. परभणीचे जे साधक असतील. आणि एक सांगते की ह्या सगळ्या काळामध्ये जेव्हापासून भाभीजी येत गेल्या, एक वेगळं बंधन माझं भाभीजींशी निर्माण झालेले. नेहमी मी सगळ्यांना भगवान कृष्णाचं उदाहरण सांगत असते की आपली गुरुमाता भगवान कृष्णांना भले सांदीपनी ऋषींनी जे काही आहे ज्ञान त्यांनी घेतलं, किती दिवस राहिले काय, हा आपल्यासाठी तो नाही भाग, फक्त समजून घेण्यासाठी आहे. पण गुरुमातेंची आज्ञा होती की माझा गेलेला पुत्र आणून दे. आणि त्याच ठिकाणी मी भाभींना नेहमी पाहते की नाही, भाभी माझ्यासाठी सारं सर्वस्व आहेत. कधी कधी एखादी गोष्ट असं कधी होत नाही, एखादी गोष्ट सरांना सांगायला कधी संकोच होत नाही, पण कधी असा प्रसंग असतो की अरे ना, नेहमीच वापरले जातं माझ्याकडून. आणि खरं सांगते की मी जे आधी म्हटलं की आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य, आपण ते करायला हवंय. पण ह्या कुटुंबाचं महत्व जास्त आपल्यासाठी असायला हवंय. कारण जसं बाप्पासाहेब सांगतात, सरळी सांगतात की विद्यावंश आणि हा आत्मवंश ज्या वाटेवर तुम्ही निघाले, तुमचं कुटुंब तुम्हाला काय देतं आणि तुमचे आई वडील तुम्हाला काय देऊ शकत असतील. चांगलं राहणीमान, चांगले संस्कार, मोठं करणं, शिक्षण, नोकरी, ह्या जन्मासाठी जे लागतं ते सगळं देतात. पण पारलौकिक जीवनामध्ये जे काही लागेल आणि तिकडे पोहोचवण्यासाठी जे काही आहे ते हे कुटुंब आहे, हे सर आहेत आणि ह्या साधकांचं प्रेम आहे. म्हणून माझा कधी आई जर जवळ नसेल तर आईशी माझा इतका फोन होत नाही, माझ्या भावाशी होत नाही, बहिणींशी होत नाही. रुपालीला कल्पना आहे की कित्येक महिने आम्ही एकमेकींशी फोनवर बोलतही नाही. ह्याचं कारण तिला आता कदाचित लक्षात येत असेल, एरवी कदाचित नाराजी होत असेल की आपली जाऊ आपल्याला फोनवर बोलत नाही. पण खरोखरीच त्याचं महत्व फार कमी वाटतं आणि म्हणून इकडे हा ओढा आपोआप जास्त होत गेला. सुरुवातीच्या काळामध्ये परभणीला, नंतर हळूहळू 1999 साली परभणीला नवरात्र शिबिराला जायला सुरुवात केली. त्याच्यासाठी कारण ठरली माझी धाकटी बहीण स्मिता गायकवाड, जी आपली साधक आहे. तर हा जो भाग आहे तो सांगत होते की 1999 साली नवरात्र शिबिराला जायला सुरुवात केली. आणि तेही शिबिर मी इतक्या वर्षाच्या ह्याच्यात, म्हणजे जवळपास 21 वर्ष, ज्यावेळी मी साधक म्हणून महायोगधाममध्ये आले तेव्हाही मी बालचित्रवाणीमध्ये नोकरी करत होते. मुलं लहान लहान होती, घरामध्ये अनंत अडचणी असायच्या. मी ज्यावेळी साधना घेतली त्यावेळेचा भाग जर पाहिला तर मधुरा 9 वर्षाचीच होती. त्याच्यानंतर मी जेव्हा जायला लागले कदाचित 2-3 वर्ष गेली असतील, पण मुलं लहान आणि तसा सामाजिक संपर्क खूप. मी केव्हाही शिबिराला गेले तर कुणाचं तरी लग्न निघायचं, कुणाचा तरी कार्यक्रम निघायचा आणि ते नेमकं चुकल्या जायचं किंवा बुडवलं जायचं. गैरसमजही काही होत असतील, पण ह्यांनी कधी विरोध केला नाही. एकदा त्यांनी सरांना असं वाक्य सांगितलं की माझी बायको मी तुम्हाला अर्पण केली. आणि खरोखरच आजतागायत त्यांनी हा शब्द पाळलेला आहे. अजूनही कधी कधी माझ्याकडून असं होतं की योगधामची काही ऍक्टिव्हिटी असेल, जाणं असेल, परभणीला जाणं असेल, आळंदीला जाणं असेल, आपल्या ह्याच्यामध्ये ह्यांना आधी कल्पना आपण द्यावी की 2 दिवस आधी, 3 दिवस आधी परवानगी घ्यावी. हे आता इतकं सहज झालंय की सांगितलं नाही तरी त्यांना अपेक्षित असतं की ही आळंदीला जाते, परभणीला जाते, ही गेली तरी काही म्हणत नाहीत. म्हणून मी म्हणलं की माऊली कसे घडवतात, कुठून आणतात, कुठे उभं करतात आणि खरोखरच ह्या कार्यासाठी आपण काय करतो स्वतः. माऊलींचं ते ओवी तर आपण म्हणली पाहिजे, साये खड्याचे बाहुले चालविल्या सूत्राचे निचाले, ऐसे दावित बोले स्वामी तो माझा. खरोखरच एखाद्या कठपुतली सारखं आपलं आयुष्य आहे की इथं आणून उभं केले. नेहमी सर जे सांगतात की मोदीजी महाराजांचं जे पत्र होतं बाप्पासाहेबांना लिहिलेलं की तरुण मुले येतील, म्हणजे सर सांगतात की त्यावेळी मोदीजी महाराजांच्या सॅटेलाइटवर आम्ही सगळे होतो आणि मग इकडे आलो. हा जो भाग असतो तो, मग जेव्हा मी परभणीला जायला सुरू केलं, रजा काढाव्या लागायच्या, बालचित्रवाणीच्या नोकरीत भरपूर त्रास व्हायचा.
खरं म्हणजे नोकरीचा एक वेगळा भाग माझ्या ह्याच्यामध्ये आहे की अनेक गोष्टी तिथे शिकत गेले. एक साधं छोटं उदाहरण सांगते की आपण कुठून कसे काय शिकतो. आपलं चिपळूणच्या जवळ एक परशुराम म्हणून परशुरामांचं ठिकाण आहे. त्या ह्याच्यावरती आम्ही डॉक्युमेंटरी केली होती बालचित्रवाणीमध्ये असताना. माझी सहकारी निर्माती जी डॉक्टर मंजिरी प्रभू आणि मी तिला त्यावेळी असिस्ट करायची. तर परशुरामाच्या ह्याच्यावरती आणि सगळ्यात पहिलं मला लिहायला सांगणारी ही मंजिरी प्रभू होती. मंजिरी मला म्हणाली की अनिता तू हे स्क्रिप्ट लिही, तू चांगलं लिहिशील. पहिल्यांदा तेव्हा पेन हातात घेतला काही लिहिण्यासाठी आणि परशुरामाच्या ह्याच्यावरती स्क्रिप्ट लिहिलं मी. ते स्क्रिप्टचं रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आकाशवाणीमधनं रजनी कानेटकर म्हणून निवेदिका होत्या त्या काळात. छान त्यांचा आवाजही आणि आम्ही बोलवायचंही त्यांना. तर त्या आल्या होत्या. तर त्या आल्या असताना त्यांनी मी ब्राह्मण शब्द लिहिला होता, मला ह जोडला होता. त्या मला म्हणाले की अनिता हा ब्रह्म मधला जो ब्रह्म शब्द आहे किंवा ब्राह्मण हा शब्द आहे, हा तू जो म लिहिलाय म ह तो म्हशी मधला म आहे आणि ब्रह्म मधला ह म जो आहे ह ला म जोडलेला असतो. उच्चारही करून बघा, आधी ह येतो मग म येतो. व्याकरणातले असोत, लिखाणातले असोत, बारकावे जे काही आहे ते बालचित्रवाणीच्या नोकरीची फार मोठी देणगी आहे. तिथल्या सहकाऱ्यांचा फार मोठा एक सपोर्ट, एक वातावरण जे तिथं होतं हसत खेळत सुरुवातीच्या काळातलं सांगते मी, त्याचा फार आनंदही घेता आला, फार शिकताही आलं. हळूहळू इकडे एक एक अनुभवाच्या माध्यमातनं पुढे पुढे दिवस जात गेले. साधकांच्या विषयी प्रचंड प्रेम असं म्हणा, सुरुवातीच्या काळात एक बाइंडिंग तयार व्हायला लागलं. 2002 असेल किंवा एक साधक परिवाराचं एक उदाहरण सांगते की साधकांचं आपल्याला महत्व किती असतं आणि साधक कसे वाटतात. कशासाठी मला एवढं सांगावंसं वाटतं इतक्या बारीक सारीक गोष्टीतून, कारण नवीन येणाऱ्या साधकाच्या मनामध्ये किंवा नवीन होणाऱ्या साधकाच्या मनामध्ये काय भावना येऊ शकतात आणि मी सगळ्या त्या भावनेमधून गेलेली आहे. खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही लोक आजच्या दिवसाच्या निमित्ताने जे भरभरून प्रेम, मला एक निमित्त हवं असतं आणि त्या दिवसाच्या निमित्ताने आज ते असं झालंय की आज सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलंय. आपली पात्रता आहे की माहिती आहे की नाही माहिती नाही, हा भाग कमी आहे, पण साधक परिवाराचं प्रेम कसं असतं ते सांगत होते मी. 2001 साली माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला. त्या मानाने खरं तर वयाच्या 40-42 मध्येच असेल, खूप लवकर एक खूप मोठा धक्का होता. पण त्याही वेळी मनस्थिती सरांचा नेहमीच कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा, सरांना फोन केल्याशिवाय, फोनचा भाग तर मी नंतर बोलणार आहे डिटेल, पण मिस्टर दवाखान्यात हार्ट अटॅक येऊन ऍडमिट असतानाही मनस्थिती अशी राहिली होती. आणि त्या दिवसामध्ये सगळे नातेवाईक येऊन गेले, खूप मोठा परिवार, सगळे जण येत होते, जात होते, भेटत होते, बोलत होते. दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्री मामाजी आले आणि मंत्री मामाजींना पाहिल्याबरोबर माझ्या भावनांचा बांध सुटला. बापू, तुम्ही नातेवाईक आणि साधक दोन्ही दृष्टीने मला नेहमीच तितके जवळचे आहात. हा फक्त साधकांच्या विषयीचा भाग सांगतेय. आणि मग लक्षात आलं की अरे, हे साधकांचं प्रेम जे आहे ते निरपेक्ष आहे, त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही. नातेवाईकांच्या प्रेमामध्ये केव्हाही अपेक्षा राहते. आपण काय करतो, ते काय करतात, त्यांनी काय केलं, हा व्यवहारमध्ये कुठेतरी येत असतो. पण साधकांचं प्रेम हे निस्सीम, निरपेक्ष, अपेक्षारहित, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पुढे आळंदीचं बांधकाम, वरचा हॉल बांधायचा असं ठरलं. मधल्या काळामधली आळंदीच्या बांधकामाचा काळ जेव्हा होता, दरकजी आपले ओम दरकजी जे आहेत सोलापूरचे आर्किटेक्ट, आपली सरांची मुलगी जी आहे अर्चना, सरांच्या भावाची, जगदीश भाऊंची मुलगी जी आहे अर्चना, तिचे मिस्टर, त्यांनी ते हॉलचं बांधण्याचं सगळं आर्किटेक्चर आपण त्यांची मदत आपण त्यावेळी घेत होतो. ते सगळं काम खूप उत्साहाने विनामूल्य त्यांनी ते आपल्यासाठी केलेले. त्यावेळी दरकजी बांधकामाच्या वेळी येत असताना प्रत्येक वेळी मामाजी, मी आणि दरकजी अशी आमची तिघांची एक प्रकारे 3 पायांची शर्यत असायची, कारण तिसरा पाय मामाजींच्या आणि माझ्या मध्ये बांधलेला दरकजींचा असायचा. त्यांची वेळ, त्यांचं हे महत्वाचं. माझ्या नोकरीतनं मला कधी कधी सकाळी 6 वाजताही घरातून निघून ऑफिसला 10 वाजायच्या जायच्या आत
किंवा कधी संध्याकाळी किंवा कधी दुपारी किंवा कधी बालचित्रवाणी दुसरं काही कारण सांगून कशाही वेळी कसंही मी ऍडजस्ट करायला शिकले होते, कारण ही ओढ प्रचंड होती. म्हणजे आपल्याला टाइम मॅनेजमेंट हा जो विषय मी बोलले होते, कधी कधी असं वाटतं की खरंच टाइम मॅनेजमेंट हे मला करावं लागलेलं आहे आणि मी ते करत गेलेली आहे. म्हणजे त्याच्या सगळ्यांनी करावं ह्याच्यासाठी सांगते मी, विशेष मोठं काही केलंय हा भाग नाहीये, पण आपण सगळे हा करू शकतो. हा नक्की आपण हा भाग करू शकतो की टाइम मॅनेजमेंट हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक श्वासाचा हिशोब माऊलींना तुम्हाला द्यायचा आहे आणि तो देता आला पाहिजे. मग वरच्या हॉलचं बांधकाम झालं, त्याही वेळी आनंद प्रचंड होता. त्याच्यामध्ये काम झालं, प्रचंड मोठं उभं झालं. आजही अभिमानाने आपण साधकांना सांगतो, नवीन लोकांना सांगतो की हे सगळं साधकांच्या पैशांमधनं उभं राहिलेले. आणि त्यावेळी वरचा हॉल बांधताना सगळ्यात पहिली देणगी कुणाची असेल तर सरांनी स्वतःचा 50,000चा आकडा डिक्लेअर केला होता. हे समजत होतं की सरांचे पैसे इथे आपण घ्यायला नाहीये पाहिजेत, पण ते बोलण्याचं धाडस नव्हतं त्यावेळी आणि ते बोललेही गेलं नाही. नंतर मात्र शेखरदादांनी सरांना सांगून तो भाग बंद झाला. वरच्या हॉलच्या बांधकामानंतर खालचा हॉलचा आपण सगळं रिनोव्हेशन केलं. अनेक कल्पना असायच्या, सरांना त्या कल्पना आवडल्या तर त्यांनी त्या प्रत्यक्षात प्रत्येक वेळी आणलेल्या आहेत. प्रत्येक वेळी सर प्रत्येकाला विचारतात, सगळ्यांची राय घेतात आणि मग जे काही घडतं हे योगधाम आज जे घडलेले प्रत्येक साधकाच्या कष्टामधून, प्रत्येक साधकाच्या पैशामधून आणि प्रत्येक साधकाच्या एक प्रकारे साधनेचंही फलित ते आहे, हे नक्की आहे. आणि हे असं सगळं होत असताना परभणी शिबिराचाही भाग मी सांगितला की परभणीचं शिबिरही कधी चुकलेलं नाही, नेहमी जावं लागायचं. आणि खरोखरीच माहेरी जाणं आपोआप कमी झालं होतं. नांदुरी, रुपालीने उल्लेख केला की तुळजापूर तालुक्यातलं नांदुरी हे माझं माहेर, आणि आपोआप तिकडे जाणं कमी झालं होतं, कारण नोकरीचा व्याप हा आपला आळंदी जाणं येणं, परभणी जाणं येणं, हळूहळू हळूहळू ते दोर एक प्रकारे आपण म्हणू की पातळ होत गेले तिकडे वळण्याचं. मग कधी परभणीला जायचा विषय आला तर मी यांना सांगायची की तुम्ही मला नांदुरीला पाठवू नका, पण मला परभणीला जाऊ दे. आता परभणी हे माझं माहेर आहे आणि हेच माझ्यासाठी सगळं काही सर्वस्व आहे. ह्याचं कारण हे मी बोलू शकले होते किंवा हे घडू शकलं होतं, ह्याचं कारण ज्या खंबीर अनुभवांच्या ह्याच्यावरती, आणि ते अनुभव सगळे सरांकडूनच येत असतात, आपलं त्याच्यामध्ये काही नसतं. अनेक साधकांना बोलतानाही हा भाग सांगितला जातो, आज अनुभवांचं काही बोलायचं नाही, त्यावेळी हा भाग नक्की सांगेल. एक 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 असं सगळं पुढे सरकत होतं. सुरुवातीच्या काळात मला आळंदीला मुक्कामाला जाण्याची परवानगी नव्हती, पण त्याच्यातही ते घडत गेलं. सर जसं सांगतात की संघर्ष, सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा असतो, नंतर येतो उपेक्षेचा काळ आणि त्याच्यानंतर येतो अपेक्षेचा काळ. अपेक्षेचा काळाचं मला माहिती नाही, पण म्हणजे सर सांगतात तेव्हा काळ्या दगडावरची रेघ आहे ती, आणि ते नक्की आपण अनुभवतोय. पण आपल्याकडून किती अपेक्षा लोक आज ठेवतात हे आपण आपल्या स्वतःच्या तोंडाने नाही सांगू शकत. सुरुवातीचा काळ संघर्षाचा, तसं म्हटलं तर संघर्ष हा माझा वैयक्तिक पातळीवरचा होता. घरून मिस्टरांचा सपोर्ट असल्यामुळे वैयक्तिक पातळीवरती भावनांच्या आवेगांमध्ये, मुलांना घरी ठेवून जाण्यामध्ये किंवा इतर कामाला लटकण्यामध्ये जो काही भावनांचा हे होत असेल तेवढ्या पुरता तो संघर्ष होता. भावनिक संघर्ष होता, मानसिक संघर्ष होता. कधी मुलांना टेम्परेचर असायचं, कधी बरं नसायचं, कधी परीक्षा असायच्या. परीक्षा तर नेहमीच असायच्या, 2 मुलं असल्यामुळे अल्टरनेटली एकाची नाही एकाची कोणाची तरी परीक्षा हा भाग समोर येतच होता की. म्हणून संघर्षाचा काळ हा त्या दृष्टीने होता. मग कधी कधी ह्यांची चिडचिड नाही म्हटलं तरी होतही असेल की आणि अशी वाक्य यायची, नातेवाईकांची यायची की ह्यांना काही नाही, ह्या उठल्या की सुटल्या आळंदीला पळतात, घरच्या जबाबदाऱ्या काही आहेत की नाही, असंही ऐकायला यायचं. पण ते सोडून देण्या इतकं सामर्थ्य सरांच्याकडनं मिळालेलं होतं. त्याच्यानंतर येतो उपेक्षेचा काळ. संघर्षाला तुम्ही बधत नाही असं लक्षात आलं की उपेक्षेचा काळ सुरू होतो. अरे हे ऐकतच नाही असं म्हणलं की मग नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू होतात, आणि सगळेच नातेवाईक ह्या पद्धतीने बोललेले आहेत. किती जण आजही काही जण विचारतात, अहो तुमचं ते आळंदीचं चालू आहे का? असं सांगावं लागतं, हो आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आम्हाला चालूच राहणार आहे. उपेक्षेचा काळ असतो, तुम्ही चरवण तर्पण करत असता, वजन कमी होत असतं, शरीर पुरुष दिसायला लागतं,
हसतात किंवा किती वेळ असं नाही, पण आपण जेव्हा ज्यावेळी बसतो किती कमी खातात, हा एक भाग त्यांच्यासाठी हसण्याचा असतो. किंवा आमच्याकडे नॉनव्हेज खात नाहीत म्हणूनही हसण्याचा, अरे हा करतही नाहीत आता आणि खातही नाहीत, जाऊ दे त्यांना तिकडे राहू दे, अशा प्रकारे जे उपेक्षेने बोललं जायचं समाजात, नातेवाईकांमध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि आता कदाचित हा संघर्षही संपलेला आहे, उपेक्षाही संपलेली आहे. आणि ह्याच महत्व आता हे ऑनलाईन सेशनमुळे तर आणखीनच जास्त सगळ्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. हा कार्यासाठीचा जो भाग आहे, जे काही करवून घेतल्या गेलं, नेहमीच सांगते की हा सगळा जो भाग आहे, साधकांचं प्रेम एकतर प्रचंड मिळालेलं आहे. साधक कुटुंब, माझी भावना सांगते की काय असावी, काय असते आणि कशी राहिलेली आहे इतक्या वर्षामध्ये, नेहमीच हा भाव राहिलेला आहे की हे वेगळं कुटुंब आहे हे तर वाटत नाही. हा तर भाग माझा पुन्हा पुन्हा येतोय सांगण्यात, कदाचित तो जास्तही येत असेल, पण प्रत्येक साधक हा माझा आहे. मग ते एखादं लहान मूल आलेलं असो, म्हणजे उदाहरणार्थ आता आपला दिनू आहे समजा, आज आपला कोषाध्यक्ष आहे, आज शिक्षणही त्याने पूर्ण केलेलं आहे आणि सुरुवातीचा त्याचा काळ जो होता ते त्यालाही आठवतोय, मलाही आठवतोय, सरांनाही आठवतोय. दिनू जवळपास 6, 7, 8 महिने माझ्याकडे प्रभात रोडच्या घरी राहिला होता. त्याची कुठे व्यवस्था नसेल, दिनूचे कपडे धुण्यापासून दिनूचं हे, पण मला कधी कंटाळा आला नाही किंवा कधी असं वाटलं नाही की, आणि विशेष म्हणजे त्या बाबतीत मिस्टरांचाही पूर्ण सपोर्ट होता. काही काळ आपली साधक जी आहे दीपा पाटील, तिलाही ठेवून घ्यावं लागलं. काही प्रसंग सगळ्यांना माहिती आहेत, पुन्हा पुन्हा सांगण्याचं काही तो हे नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या साधकांवर असलेल्या प्रेमामुळे आणि साधकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे. असं वाटतं आता सुद्धा असा भाव असतो की अरे ह्या आपल्या साधकांच्या मनामध्ये किंवा आपल्या साधकाच्या कुटुंबामध्ये जर काही अडचण असेल, त्यांनी आपल्याला मोकळेपणे सांगावं आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या निवारण्यासाठी मला काहीतरी करता यावं. हा जो भाव असतो माझा, तो नेहमी असतो, सततच असतो. आणि म्हणून साधकांच्याशी जे सगळ्यांना असं वाटतं की खूप बांधल्या गेली आहे, ते ह्या भावनेमधून आहे आणि साधकांकडून मिळणाऱ्या प्रेमामधून आहे. त्याच्यासाठी मला कदाचित बोलताही येणार नाही असं आहे. काही साधकांचा उल्लेख करावा तर कदाचित कोणाचं नाव जर नाही घेतलं गेलं तर तो अन्याय होईल, माझ्याही मनाला वाईट वाटेल की अरे मी एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहिलं. पण कामाच्या साठी सपोर्ट जो सुरुवातीच्या काळातला होता, मंत्री मामाजी आणि मामीजी, ह्या कुटुंबाचा नेहमीच राहिलेला आहे. कुठल्याही वेळी मामाजींना म्हणा, त्यांची काही अडचण असेल तर मामाजी सांगतात की नाही ताई, मला असं असं आता आज मला इकडे जायचंय, पण आपण माझं झालं की मी येतो. हा भाग नेहमीच आहे. आणि वैयक्तिक ह्याच्यामध्ये असो किंवा संस्थेच्या कार्यासाठी असो, मामाजी नेहमीच उभे राहिलेले आहेत. नेहमीच एक जसं बापूंचं मी म्हणते की मला मोठ्या भावाची एक जागा जी बापूंनी भरून काढलेली, तसे माझ्या बरोबरीच्या भावाची किंवा माझ्या धाकट्या भावाची म्हणा जी जागा आहे, ती माझ्या हृदयामध्ये मामाजींसाठी नक्कीच आहे. कारण कार्य बरोबर केलेलं आहे. आता खेकाळे त्याच पद्धतीने काम करतायत, झोकून देऊन काम करणारी ही माणसं. सर जसं म्हणतात की हे हिऱ्यांचं दुकान आहे, इथे आलेले माझे साधक म्हणजे एक एक हिरे आहेत. त्या साधकाला आपल्या गुणवत्तेची कल्पना पण नसते, पण सरांना प्रत्येकाची गुणवत्ता काय आहे हे सर जाणतात. माझ्या बाबतीत जर म्हणायचं, जसं मी सुरुवातीला म्हणलं की घडणं आणि घडवणं ही प्रक्रिया सरांची जास्त आहे घडवण्याची. सरांनी कुठल्या कुठल्या गोष्टीत शिकवलं नाही म्हणून तुम्हाला सांगू, फोनचा तर मला सततच असं जे म्हणतात ना, म्हणजे जेव्हा आपण जुन्या काळातल्या संतांची उदाहरणं ऐकतो, कबीरदासांचं ऐकतो की बाबा त्यांचे गुरु रामानंद स्वामी पलीकडच्या, आम्ही जेव्हा काशीला गेलो तेव्हा पाहिलाही तो डोंगर, सर दाखवतही होते की हा तो जो डोंगर आहे तो कदाचित असावा असं. फक्त तिकडे बघून नमस्कार करायचं, गुरुस्मरण करायचं आणि जे काही असेल ते चालू ठेवायचं. ती भाव श्रद्धा
तो भाग त्यांच्या बाबतीत असेल. पण आपल्याला जसं म्हणतात हा काळ, आपण सर जसं म्हणतात की आपण सगळे फार चांगल्या काळामध्ये आहोत. आता सरांशी बोलायचं म्हणलं तर अक्षरशः ॲट युअर फिंगर टिप्स जसं म्हणतात तसं कधीही सरांना फोन करू शकते, कधीही सरांना आपण बोलू शकतो. कधीच असं होत नाही की आता मला वेळ नाही. आणि सर जर खरोखरीच कुठले, सगळेच साधक हा अनुभव घेतात बरं, मी एकटी म्हणून नाही, पण मी सतत त्या संपर्कामध्ये असते. मला हेही असं म्हणायचं नाहीये किंवा सांगायचं नाहीये, पण नवीनांना हे एक प्रकारे गाईडलाईन कदाचित होईल की कार्य करत असताना तुम्ही कशा कशा पद्धतीने वागत गेलं पाहिजे, बोलत गेलं पाहिजे. अरे ह्या गोष्टी सरांकडूनच फक्त शिकता येतात. सरांच्यासाठीचा फोन मला मध्ये जर 1 दिवस 2 दिवस जर कधी असा गेला तर मला असं होतं आता अशी स्थिती येते की आपण काय करतोय, कोणाशी बोलतोय ते फोन जर नाही झाला तर आपण काय वागतोय, बोलतोय, घरामध्ये काय करतोय, इकडे माझं बिलकुल भान नसतं किंवा लक्ष नसतं की नाही अरे मला सरांना फोन झाला नाही, मला सरांना भले काही काम असो नसो, काही सांगायचं असो नसो, पण सरांचा आवाज ऐकणं, सरांशी बोलणं हा भाग माझ्या जीवनच माझं त्यांनी घडवलेलं आहे. सरांनी काय काय शिकवलं नसेल, म्हणजे कार्यासाठीचा भाग जर फक्त आपण घ्यायचा असं म्हणलं तर सरांचं एक वाक्य आहे की स्वतःचा अहंकार दाखवू नका आणि दुसऱ्याचा अहंकार दुखवू नका. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला जेव्हा वावरायचंय, सुरुवातीचा काळ माझा सांगते कशी होते हे तर आधी सांगावं लागेल ना. तुम्हाला आता कदाचित जी अनिता दिसते ती कदाचित फार वेगळी होती. वजन कमी झालं हा भाग तर आहेच की 80 किलो जवळपास वजन होतं. त्या काळामध्ये जवळपास 30 किलो माझं वजन कमी झालं आणि त्याच्यातून जे घडत जाणारे बदल आहेत आणि पुन्हा साधनेच्या अनुभवाच्या जोरावरती जे काही घडत जातं ते सगळं, ती सगळी प्रक्रिया होत होती ह्या सगळ्या काळामध्ये. संस्थेच्या कार्याचा जर विषय असेल तर नेहमीच सर जसं सांगतात त्या पद्धतीने आपण जर, आणि नेहमी मी सरांकडे पाहत राहते खरं म्हणजे की सर कोणाशी कसं वागतात, कोणाशी कसं बोलतात. एखादं लहान मूल जर समोर आलं तर त्या मुलाशी बोलत असताना म्हणजे काही काही सांगते, एखादा जर समोर असं कोणी मिश्किल मुलगा असेल, छोटा मुलगा असेल, अरे मला वाटलं तू 10वीत आहे वाटतं, असं सहज, इतक्या सहज, ते इतकं स्पॉन्टेनियस असं वाक्य असतं आणि ते मुलंही पटकन मोकळं होऊन जातं. कोणी वयस्कर असेल त्यालाही त्या पद्धतीने समोर जी व्यक्ती येईल जशी असेल त्या पद्धतीने सरांचं वाक्य, सरांची बोलणं आणि त्यातनं ते पाहत, ते शिकत आपल्यामध्ये उतरवायचा हा प्रयत्न असतो. आणि म्हणून जेव्हाही केव्हा आळंदीमध्ये संस्थेचे काही निर्णय असतील, काही बोलणं असेल, कधी कटुता असते, एखाद्या विश्वस्त बैठकीमध्ये आपल्याकडे असं कधी होत नाही पण असे प्रसंग नक्की येतात. तर अमितलाही हा भाग आता बराचसा सगळा माहिती झालेला आहे. गेली जवळपास 3 वर्षे आता व्हायला आलेली असतील, होतील आता. सेक्रेटरी म्हणून तोही हे काम अतिशय शांतपणे, निरपेक्षपणे आणि तरीही ठामपणे आणि तरीही एका विशिष्ट अशा आत्मविश्वासाने. अमित जसा आपल्याला दिसतो, जसा साधकांना वाटतो, त्याही पेक्षा आत्मज्ञ असलेला अमित फार वेगळा आहे, फार वेगळा आहे. चांगल्या अर्थाने बोलते मी अमित हे. आणि म्हणून आताच्या काळात आळंदीच्या कामाचा जो भार आहे तो पुष्कळसा एक तर चेतनानी आणि अमितनी, दोघांनी. चेतना जेव्हापासून आळंदीमध्ये आलेली आहे, खरोखरीच आळंदी हा विषय हा सुरुवातीच्या काळामध्ये काही जसं रूळ बदलताना किंवा हे होताना जसं काही थोडी खडखड होत असेल आणि मानवी स्वभाव येतो, पण हे सगळं आता छान जुळत गेलेलं आहे आणि खरोखरीच फार मोठं काम तीही करते आळंदीमधल्या सगळं व्यवस्थापन पाहण्याचं आणि अमितही.
म्हणून सरांकडून काय काय शिकत गेलो हा भाग मी सांगते की सर कसे वागतात. एखादा कटू निर्णय असेल, सगळ्यांना अलीकडच्या काळात आळंदीमध्ये घेतलेला निर्णय माहिती आहे, तो कटू निर्णय आपण कसा सांगायचा हा भाग येतो. पण सरांनी ज्या पद्धतीने हाताळलं सगळं प्रकरण किंवा ज्या पद्धतीने मग सर आपल्याला सांगतात, समोरच्याला किंचितही वाईट न वाटू देता कितीही कटू निर्णय असला तरी त्याच्या मनाला धक्का न लागता सांगण्याचं जे कौशल्य आहे ते सरांचं फार वेगळं आहे. आपल्यामध्ये अजून ते उतरायचंय. कदाचित आपले शब्द कटू वाटतही असतील, कदाचित काही वेळा साधक माझ्याकडून दुखावले गेले असतील, पण शेवटी संस्थेचं हित आणि संस्थेचं जो काही हेतू आहे. परवाच एका साधिका मी जी आहे हैदराबादची समजा किंवा काही असेल, काही कामाच्या निमित्ताने मला बोलावं लागलं, थोडा कडक मेसेज करावा लागला. ह्याचं कारण मी म्हटलं की योगधाम मध्ये तरी ह्या गोष्टी अपेक्षित नाहीत. हाही आपल्या कार्याचा भाग आहे. जेव्हा माऊली आपल्याला त्यांच्या डोळ्यांनी, त्यांच्या हजारो डोळ्यांनी सूर्यकिरणासारखे जर सूर्याची किरण पसरत असतील, किती ती किरण आहे त्याची गणती नाही करता येत. आणि असा कॅमेरा जर तुमच्यावर फिट असेल तर तुम्ही केलेली प्रत्येक कृती ही तिथे न्याय ठरली पाहिजे, तुमच्या मनाला नाही. आणि मनालाही ठरली, आधी तुमच्या मनाला पटली पाहिजे. आणि तर त्या माऊलीला तुम्ही सांगू शकाल की नाही माऊली, मी हे जे सगळं केलंय किंवा करते हे एका निरपेक्ष भावनेने करते, संस्थेचं हित फक्त डोळ्यासमोर ठेवून करते. म्हणून कधी कट बोलावंही लागतं, वागावंही लागतं सरांच्या तितकं अजून, पण नक्कीच आचरणात आणण्याचा प्रयत्न आहे. सरांनी कसं घडवलं, काय काय शिकवलं हा भाग तर आहे, कारण कार्याशी तो संबंधित आहे. आणि हे जर घडलं नसतं तर कधी स्वतःचे मान अपमान घेऊन मी घरी बसले असते. वैयक्तिक माझ्या बाबतीत जर सांगायचं, बोलायचं असं म्हणलं तर सर जी गुणवत्ता म्हणतात किंवा जी दैवी गुणवत्ता एक अपेक्षित असते, माझ्या बाबतीत नेहमी मला असं वाटतं की सगळ्या मानवी भावभावना आणि सगळे दोष जे काय असतील ते कदाचित म्हणजे मी जे काही घडत गेले असेल किंवा जे काही चांगल्या गोष्टी, जसं मी सांगत होते की आधीचा स्वभाव माझा होता, आधीचा स्वभाव फार वाईट होता असा भाग नाहीये, पण कुठे अन्याय, कुठे चुकीचं किंवा कुठे काही दिसत असेल तर मला ते सहन होत नव्हतं. आता त्याच्यावरती गप्प बसण्याचं किंवा सहन करणं हाही शब्द आपण वापरू नये, कारण सहन करणं ह्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला ते जाणवतंय पण तुम्ही ते दाखवत नाही आहात. आता प्रश्न असा आहे की इतकं घडवल्यानंतर तुम्हाला ते जाणवूही नये ह्या स्थितीपर्यंत तुम्ही आलं पाहिजे, तरच तुम्ही काही कार्य करू शकाल. आणि म्हणून त्याच्यासाठी सरांनी जे घडवलं, माझ्या सगळ्या मर्यादा, माझे सगळे दोष आणि माझं सगळं सांभाळून घेऊन, सुरुवातीला असं व्हायचं की कधी सर बोलले, एकतर सर कधीही किती काही बोलोत, रागवू देत, त्याच्याविषयी कधीच काही कोणाचं म्हणणं असायला नकोय, असायला नाही पाहिजे, नको पण आहे. पण काही मला जे जाणवते सरास ते बोलते मी. कदाचित हा भाग मी तुमच्याशी कधी बोललेली नाहीये. सरांच्या कदाचित लक्षात आलं असावं की आपण कडक बोलल्यानंतर हिला त्रास होतो किंवा कुठेतरी आत काही हे होतं. म्हणून मला असं वाटतंय की गेल्या 1-2-3 वर्षापासून सरांनी माझ्याशी बोलण्याची पद्धत बदललेली आहे. म्हणजे सर हसूनच माझं काय चुकलं ते सांगत असतील. हॅलो, बोला. मध्ये आवाजाचा इको आला ना, मला वाटलं ह्याच्यामध्ये काही हे झालं. आणि म्हणून हे सगळं जे आहे, काय काय सरांनी शिकवलं, फक्त मी एक सांगते, एक सरांच्या बरोबरचा एक प्रसंग सांगते की सर कसे वागतात आणि आपण त्याच्यामधून कसं शिकत जातो. 2004 साल असावं, वरचा हॉल बांधून झालेला होता मोठा, एक आपलं मे महिन्यामध्ये 15 दिवसाचं शिबिर होतं. आज नाव घेऊन सांगते मी, काही हरकत नाही. त्याच दिवशी सर आपण किशोरजी व्यासना भेटायला गेलो होतो. 19 मे तारीख होती आणि त्यावेळी वैशालीचे सासरे जे आहेत जगताप मामा, यांचं ऑपरेशन झालं होतं, बायपास सर्जरी, सह्याद्री हॉस्पिटल डेक्कनला ते ऍडमिट होते. आणि नानांचं तसं माझ्यावरती फार, वैशालीच्या सासऱ्यांचे माझ्यावरती, आमच्या दोघांच्या वरती फार प्रेम आहे. आळंदीच्या बाबतीत काही मतभेद त्यांच्या मनामध्ये सुरुवातीला जरूर होते,
की ह्या जातात, ह्या विषय ऐकण्यात यायचं, बोलण्यात यायचं, पण ते मानवी स्वभावाच्या दृष्टीने साहजिक आहे. कारण ज्यांना ज्या गोष्टीची कल्पना नाही त्या गोष्टीमध्ये बोलत राहणार, कुटुंबातले लोक बोलत राहतील, नातेवाईक बोलत राहतील, पण साधकांनी कसं वागायचंय हा साधकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रसंगातून कसा मार्ग काढायचा, मार्ग काढायचा हे जर तुम्ही ठाम असाल तर तो मार्ग माऊली आपोआप काढतात. अनेक साधक त्याचे अनुभव घेतात पण त्याला टिकून नाही राहत. एखाद्या वेळी अनुभव घेतला की अरे वा खूप छान, मला असं झालं बरं का, माझं हे असा मार्ग निघाला, मला अशी रजा मिळाली, मला साहेब अशी बोलले, आणि पुढच्या वेळी पुन्हा विसरून जातात. तर त्यावेळी नानांना पाहायला त्यांचा फोन असायचा की सर आहेत तर तुम्ही सरांना येतील का मला भेटायला. आणि मलाही एक भाव असायचं की अरे आज नाना तिथे आज दवाखान्यात आहेत ऍडमिट, मोठी बायपास सर्जरी झालेली आहे, सहज म्हणूनही आपण सरांना बोलू. हाही भाग खूप मोठा आहे, शक्यतो मी बोलायचं टाळते, कारण असं लक्षात येतं की आपण बोलल्यानंतर सर नाही म्हणतच नाहीत आणि मग आपण ह्या गोष्टींसाठी सरांना त्रास द्यावा का, हा एक माझा नेहमी असं होतं. पण कधी साधकांचं काही असेल किंवा कधी तिकडनं समोरनं फारच आलं तर तो बोलावा लागतो, बोलले जातो. म्हणून नानांचा विषय मी सरांना बोलले की सर वैशाली तेव्हा नव्हती साधनेमध्ये, ती नंतर आली पुढे 2013ला. अशा ह्यांच्या आत्या आणि मामा आहेत, तर ते मामांचं ऑपरेशन झालंय सर, आपण गेलं तर चालेल का. मग त्याच दिवशी किशोरजी व्यासलाही भेटायला जायचं होतं आणि पुढे आम्ही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेलो. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं सीसीयू जे कार्डियक केअर युनिट असतं तिथे ते अजून त्यांना बाहेर आणलेलं नव्हतं, पण त्यांची फार ओढ होती की नाही यावं म्हणून आम्ही त्यावेळी गेलो होतो. पण ह्यांच्या आत्या ज्या आहेत, म्हणजे नानी आम्ही म्हणतो त्यांना, अर्थात त्यांचं त्यावेळी त्यांचंही वागणं त्या भूमिकेतून आता पाहणं हे जमायला लागले की प्रत्येक व्यक्ती त्या भूमिकेतून कशी वागते. कदाचित एरवी राग आला असता, कदाचित एरवी वाईट वाटलं असतं, पण नानींनी आम्हाला थांबवलं की नाही, नानांची तब्येत अजून बरी नाही आणि तुम्ही नका भेटू त्यांना. असं त्यांच्या पद्धतीने त्याही अतिशय स्पष्ट वक्त्यात, खूप चांगले आहेत, त्यांचं चांगले पण कळायलाही अनेक वर्ष जावी लागली, पण त्यावेळी त्यांनी थांबवलं आणि आम्ही गेलो नाही. म्हणजे जे खास भेटायसाठी आलो होतो आम्ही परत फिरलो. मी फक्त सरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते, किंचितही रागाचा, किंचितही कुठल्याही, आधी सारखेच हसत होते. त्यांना कुठलं तरी एक लग्नासाठी भट्टड किंवा काय ते त्यांचं हे होतं की तुम्ही तिथं आलंच पाहिजे नाहीतर हे लग्न तुटेल, हा प्रसंग त्यावेळी घडत होता, त्याच्यामुळे सर त्याही ह्याच्यामध्ये होते. पण कुठलीही रेष, एकही भावनेची बदललेली सरांच्या चेहऱ्यावरती दिसली नाही. म्हणजे इतका मोठा, एका प्रकारे मला असं वाटलं की इतका मोठा अपमान आपला इथे झालेला आहे आणि मी ह्याला कारणीभूत झाले की आज मी सरांना घेऊन इथं आले आणि सरांचा अपमान व्हायला आपण कारण ठरतो. पण नाही, पुढे ते शिबिर तसं पार पडलं. पण नंतर पुन्हा त्यांचे फोन येऊ लागले की मला असं कळलं की तुम्ही येऊन गेलात, तुम्हाला भेटायला नाही जमलं, पण तुम्ही याच, असे त्यांचे पुन्हा फोन येऊ लागले. आणि अक्षरशः सरांना मला पुन्हा बोलावंसं नव्हतं वाटत, पण पुन्हा बोलावं लागलं कारण त्यांचे फोन थांबत नव्हते. आणि मग त्यांना घेऊन सरांना मी म्हटलं की बाबा सर पुन्हा त्यांचे असे असेल. सर म्हणले ठीक आहे जाऊ. पुन्हा आम्ही परत सह्याद्रीमध्ये, ज्यावेळी त्यांना डिस्चार्जची त्यांची प्रोसेस चालू होती आणि त्यावेळी आम्ही पुन्हा गेलो, त्यांना भेटलो. काय त्यांनी त्याचा फायदा घेतला किंवा काय नाही हा भाग नाही, पण फक्त तेव्हा वैशाली नव्हती, फक्त माझ्यासाठी म्हणून सरांनी एवढा तो, म्हणजे सर किती शिकवत जातायत हा भाग मी सांगतेय. आता घरच्या अडचणींमधून जो भाग होता की किती शिबिर असो, काही असो, काही प्रसंग मला सांगावे लागतील की मला ह्यांचा कसा सपोर्ट मिळालाय. एकदा आधी यांचा भाग सांगते, मग मला मुलांचाही, विशेषतः तृप्ती ज्यानंतर लग्न होऊन आली, तृप्तीने ही प्रचंड मला साथ दिलेली आहे. न बोलताही माझ्या भावना ती जाणते की घरातल्या कुठल्याही कामामध्ये ती कधी मला एंगेज ठेवत नाही. स्वतः तिला कामाचा प्रचंड झपाटा आहे, स्वयंपाक करण्याची एक वेगळी कला तिच्या जवळ आहे. आणि विशेष म्हणजे तिचं काम इतक्या मामाजी मामेजी नाही माहिती, जे साधक ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती की एक सहज चालता बोलता ती सहज सगळी कामं करते, सहज स्वयंपाक करेल, सहज हे करेल, त्याच्यात सवयी उत्तम असेल. आणि मला खरोखरीच कुठल्याही ह्याच्यामध्ये तिने, आज कदाचित ती ऐकत असेल म्हणून बोलणं हा भाग नाहीये, पण मला ह्या कार्यासाठी कुठून कुठून कोणी मोकळं ठेवलंय हे तर मला सांगावं लागेल. तसंच मधुराई नेहमी, मधुरा सनी, माझ्या मुलांनी नेहमी सपोर्ट केलेला आहे. इथं मुलांच्या कौतुक करण्याचा भाग नाही. तुमच्यामध्ये जर बदल झाला, सांगते ह्याच्यासाठी की साधकामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला तर घरातली माणसं बदलतात आणि मग तुम्ही कदाचित कार्यासाठी मोकळे राहू शकता.
हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. ह्यांना एकदा नागिण झाली होती, तृप्ती योगायोगाने त्यावेळी माहेरी गेली होती आणि घरी नातेवाईकांचा एक ज्याला आपण लोंढा म्हणू, हा गेला तो आला, तो गेला की तो आला, हे सतत चालू राहायचं. घरी चहापाणी करायला कोणी नाही. मला आळंदीहून परत येण्याची कधीच इच्छा नसते, कधीच इच्छा नसते. शिबिर संपल्यात तर फार बळजबरी, इतके पाय जड होतात, अशा भावना हे होत असतात, यावं लागतं परत घरी. आणि घरी आल्यानंतर 1-2 दिवस तर नेमका आणि भाभींची तीच हे असते की नाही काय ग कसं वाटतंय, आज अजिबात करमतच नाहीये पहा, असं होऊन जातं. आणि सरांनी यावेळी बळजबरी मधुराला पाठवलं की मधुरा नाही, आज वडिलांजवळ कोणी नाही, चहापाणी करायला कोणी नाही आणि तू जा. नेहमीच असे प्रसंग घरात घडत राहतात, हे होत जातं. पण आपल्याला फक्त एकच, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा. ह्याचाही अर्थ सुरुवातीला कळत नव्हता. आता कदाचित माझ्या भावना फार थोड्या प्रमाणात कदाचित ह्याच्यामधून व्यक्त होऊ शकतात. सरांनी काय काय शिकवलंय हे मी सांगत होते की सुरुवातीच्या काळामध्ये एकदा अविश्वासाचा भाग किती होता आणि नंतर कसा बदलत गेला. एकदा आज 20 ऑगस्ट तारीख आहे, त्याही वेळी 20 ऑगस्ट तारीख होती, सर आले होते आणि मामाजींना कदाचित आठवत असेल की सरांना मी म्हटलं होतं की संध्याकाळी तुम्ही या घरी, लाईट मी काहीतरी करते आणि खाऊन ट्रॅव्हल्सच्या बसनी सर त्यावेळी परत जायचे. माझा वाढदिवस असल्यामुळे कुणी काही आग्रह केला आणि आम्हाला तिकडे जावं लागलं आणि ह्याचं किती महत्व होतं माहिती नाही. पण त्यावेळी असं घडलं होतं की मी बाहेरून येण्याच्या सर घरी येऊन गेले होते. घरी मी फ्रूट सॅलड केलं होतं, आणखी काही केलं होतं खाण्यासाठी आणि अक्षरशः घराला कुलूप होतं. हा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. आणि मग कळलं की सर येऊन गेले. ट्रॅव्हल्सच्या तिकडे धावत पळत मी गेले की म्हणलं सर इतक्या लांब गेले होते की तिथून ट्रॅफिक असेल किंवा अंतर असेल, परत येता आलं नव्हतं. सर नेहमी घरी प्रभात रोडच्या घरी यायचे. आताही सर कधी जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा येतातही, साधकांना बोलवायचे, इतर नवीनांना बोलवायचं. ती एक ओढ असायची की अरे नाही, आपल्या बोलण्याचा किती परिणाम होतोय किती नाही हा भाग वेगळा, पण ओढ असायची की अरे नाही, ह्याला गोळा करा, त्याला गोळा करा, चला आणून सगळ्यांना सरांच्या समोर बसवा. फळं चिरली होती, ती फळं बशीमध्ये कशी ठेवावी, ती फळं कशी चिरावी, हे असं ठेवावं, असं ठेवावं, असं. दोरीवरचे कपडे कसे काढायचे, दारामध्ये चपला कशा ठेवायच्या, कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या, खाली काय ठेवायचं, वर काय ठेवायचं. आळंदीमध्ये जर पंगत मांडलेली असेल, आता आपण बुफे घेऊन बसतो, कसेही बसतो. ज्या डोळ्यानं ही सवय झालेली आहे की सरांनी ते भिनवलेलं आहे की अरे नाही, हे एका रेषेमध्ये पाहिजे, बसण्याची आसनं एका रेषेमध्ये पाहिजे, ग्लास लांबून पाहिले तर एकच लाईन दिसली पाहिजे. ताटामध्ये वाटीच्या एका बाजूला जर चमचा असेल, कोणाच्या उजव्या हाताला कोणाच्या डाव्या हाताला, आपण ठेवताना तोही नको. सर सहज पाहत असताना समोरच्या माणसांचं ऑब्झर्वेशन सर ज्या पद्धतीने करतात, आपण शिकू की नाही, शिकण्याचा प्रयत्न नक्कीच असतो सर, पण शिकू की नाही कितपत ते आपल्यामध्ये येत जातं. काही वेळा सर असं सांगतात की त्या माणसाकडे न पाहताही आपल्याला त्याचं सगळं लक्षात आलं पाहिजे. त्या माणसाची सायकोलॉजी ओळखणे, त्याच्या डोळ्यामधून ओळखणे, त्याच्या चेहऱ्यामधून ओळखणे, त्याच्या आवाजामधून ओळखणे. एखादं वाक्य जर एखाद्या साधकाचं कसं गेलं, सहज सहज बोलतो आपण, हे बोलणंही सहज नाही पाहिजे. सहज बोलत असताना एखाद्या वाक्यावरून सर कुठपर्यंत पोहोचतात आणि कुठपर्यंत जातात आणि त्यातून जो अर्थ घेतात तो इतका बरोबर असतो सर की ही गोष्ट कार्य करत असताना आतमध्ये कशी घ्यावी ह्याचा अजून माझा प्रयत्न चाललेला आहे. कुणाकडे आपण गेलो, कुणाच्या घरी गेलो, का सांगतेय की ह्या सगळ्या गोष्टी सहज आपण सोफ्यावरची उशी जर उचलून ठेवली, त्याचं डिझाईन कसं असावं, कुठे पाहिलं तर तिरप्या पडलेल्या असतात, उलट्या पडलेल्या असतात, पडद्याच्या दोऱ्या किंवा पडद्याच्या पट्ट्या कशा लावाव्या, पडदे कसे सरकवावे, ती उशी कशी ठेवावी, बेडशीट कसं घालावं, ज्या गोष्टी कदाचित मी म्हटलं ना की तुमचं कुटुंब हे तुम्हाला फार मर्यादित अर्थाने देत असतं, ते संस्कार असतात
पण इथे हे जे मिळतं आणि हे जे शिकायला मिळालेलं आहे, असं होतं की प्रत्येक काम करत असताना आज मी समजा हा ग्लास किंवा हा फोन जर उचलून इथं ठेवला तरी सर समोर असतात की अरे हा इथे असा ठेवला पाहिजे का, असा ठेवणं आवश्यक आहे का, कुणाच्या घरी गेल्यावर कुठे बसावं, एका बाजूला बसावं, कुणाला अडचण न होता बसावं. ह्या सगळ्या गोष्टी सर तुम्ही ज्या शिकवता, साधकांना शिकवता, आणि खरोखरीच ही पाठशाळा आणि ही प्रयोगशाळा आणि हे शिकवणं जे आहे ते जगाच्या बाजारात दुसरीकडे कुठेही नाहीये. म्हणून साधक जे आहेत ते ह्या सगळ्या बाबतीत, सगळ्या दृष्टीने खरोखरीच खूप भाग्यवान आहे. नेहमीच प्रयत्न असा राहिलेला आहे की आळंदीचं व्यवस्थापन असो किंवा साधकांशी कुठल्या बाबतीत बोलणं असो, प्रत्येक सरांनी जे घडवलेलं आहे ते 3 पद्धतीने मी स्वतःला एक त्या 3 पद्धतीमध्ये हे करून घेते, कप्पे करून घेतल्यासारखं असं म्हणा की एक व्यक्ती म्हणून ज्या सरांनी आपल्याला घडवलेलं आहे, एक व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात उभं राहायला लायक असावं, मी योगधामचा साधक आहे हे सांगण्यासाठी ते गुणवत्ता तुमच्या अंगामध्ये यायला हवी. आम्ही योगधामचे साधक आहे आणि उद्या दुसऱ्याने कोणी बोट दाखवलं की अरे तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला हे शिकवतात, तर तो ठपका आपल्यावरती नसतो, तो ठपका आपल्या सरांच्या वरती असतो, तो योगधामवरती असतो, योगधामच्या कार्यावरती असतो, तुम्ही घेत असणाऱ्या माऊलींच्या अनुभवावरती असतो. आणि अनुभव घेऊन जर तुम्ही समृद्ध होत असाल तर एक व्यक्ती म्हणून तुम्ही तितकंच समृद्ध व्यक्तिमत्व तुमचं उभं राहिलं पाहिजे, घडलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून सरांनी जे घडवलंय, दुसरा भाग आहे एक साधक म्हणून घडवणं. साधक म्हणून अनुभवांच्या माध्यमातून सरांनी जे काही दिलंय तो भाग पुढच्या ह्याच्यामध्ये येणारच आहे, पण फक्त साधक म्हणून जे काही घडवलंय ते फार प्रचंड मोठं आहे सर, फार प्रचंड आहे. म्हणजे खरं कितीही शब्द त्याच्यासाठी जर सांगितले, कुठल्याही शब्दामध्ये ते मांडता येणं शक्य होईल असं वाटत नाही. आणि तिसरं कार्यासाठी, की तिथे मग तुम्ही साधक म्हणून तुमचं असणं फक्त एक कार्य म्हणून तुम्हाला तिथं जो रोल करायचा असतो. जसं 2017 मध्ये सरांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पहिल्यांदा सरांनी ज्यावेळी हा शब्द मला सांगितला, देशपांडे भाऊंना परवाच मी बोलले, देशपांडे भाऊंचा फोन आला होता काल, म्हणलं मला ती आठवण होती म्हणून त्यांना फक्त मुलीच्या लग्नाची तारीख विचारली, 16 डिसेंबर 2016. त्या दिवशी सरांनी या गोष्टीचं सुतोवाच मला केलं होतं की कदाचित तुम्हाला अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला लागेल. मुळामध्ये महायोगधाम मध्ये साधक म्हणून येणं हे इतकं भाग्याचं आहे. आणि त्याच्यात पुन्हा कार्याची जबाबदारी, कार्याची धुरा. खरं म्हणजे आपण काय करतोय हा नेहमी प्रश्न स्वतःला विचारावा आणि स्वतःला त्याचं उत्तर मिळू नये असं नेहमीच घडत असतं. पण सरांनी विचारल्यानंतर किंवा सरांनी सांगितल्यानंतर हो किंवा नाही असं म्हणण्याचा प्रश्न नाही, तिथे फक्त एकच उत्तर असतं, हो सर. तुमच्या मनाला काय वाटतंय किंवा तुमच्या मनाला काहीही न वाटणं हाच भाग तिथं महत्वाचा असतो, की सर हो सर. मग माझी पात्रता आहे की नाही. फक्त एकदा मी सरांना एक वाक्य बोलले होते की ज्यावेळी सरांनी गुरुपद दिलं 3 ऑक्टोबर 2008, नवरात्रामधला पंचमीचा दिवस होता. परभणीच्या नवरात्र शिबिरात पोकर्णाजींच्या हॉलमध्ये सरांनी आधी मला आणि सुजाताला बोलून हा भाग सांगितला होता. तेव्हा फक्त एक वाक्य मी बोलले होते की सर अवघड वाटत नाही का. सर म्हणाले नाही जमेल. जमेल म्हणल्यानंतर किती काळ गेला, किती कसं जमायला लागलं हा भाग वेगळा आहे, पण सरांनी सांगितल्यानंतर तिथं नाही हा शब्द कुठल्याही साधकाचा असू नये, माझा असा म्हणून मी नाही सांगत आहे किंवा मी सांगूही नाही, पण सरांनी एखादी गोष्ट सांगितली आणि काही साधकांचं असं येतं, त्या साधकांसाठी मी सांगते, जे साधक आहेत आज ऐकताहेत त्यांना कदाचित ही गोष्ट जाणवेलही, नावं घेण्याचं कारण नाहीये, पण सरांनी एखादी जबाबदारी दिली आणि आम्ही आमच्या कौटुंबिक कारणासाठी टाळली तर तो आमचा करंटेपणा ठरतो.
आणि तो करंटेपणा कधीही आपल्याला, बापरे सर कोणीच वेळेचं नाही, 6:50 झालेली आहेत. हम्म. मला असं वाटतंय सर आज खूपच वेळ झालाय. मला असं वाटतं हा भाग मी थोडक्यात पुढच्या एक वेळी. 2 हा, मिनिटात बोला 2 मिनिटं बोला. हा हा आपण करू नये साधकांनी. नेहमीच असा अनुभव आहे सरांच्या वाक्याच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत असो, कार्याच्या बाबतीत असो, साधनेच्या बाबतीत असो, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असो, सर जो पहिला शब्द काढतील तो शब्द नेहमी खरा होतो. आणि तो शब्द नेहमी साधकाने लक्षात ठेवावा. आणि प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये हे अनुभव प्रत्येकाला आलेले आहेत. म्हणून काही भाग आता हा जो घडण्याचा हा जो भाग आहे किंवा कार्याच्या विषयीचा जो काही भाग मला मांडायचा होता, की माझ्या सगळ्या साधकाला, माझ्या प्रत्येक साधकाला त्यांनी कुठे चुकू नये, त्याच्या भावना कुठे चुकू नयेत, त्याची भक्ती श्रद्धा कुठे डळमळीत होऊ नये. नेहमी असं होतं की श्रद्धा आहे, श्रद्धा असं नाही आपल्याला म्हणतायत की सरांच्या वरती सुरुवातीला विश्वास बसायला लागतो, प्रेम वाटायला लागतं, मग असं वाटायला लागतं की अरे नाही सर म्हणतायत ते बरोबर आहे. पुन्हा काही प्रसंग असे येतात, ती श्रद्धा नसते. पण एकदा तुमचा भाव पूर्णपणे तिथं बसला की अनेक असे प्रसंग येतात साधकांना, तुम्ही लक्षात घ्या की ती तुमची भावभक्ती श्रद्धा जी काय आहे ती डळमळीत होण्याचे प्रसंग कदाचित घडू शकतात. म्हणून कुठल्याही व्यवहारी मापामध्ये, कुठल्याही व्यवहारी बोलण्यामध्ये कधीही सद्गुरूंना कुठल्याही एखाद्या फिटिंग मध्ये तुम्ही टाकू नका. जसं सर म्हणतात की कृष्णाच्या काळामध्ये सगळ्या लोकांनी राम आदर्श मानले, रामाला आदर्श धरलं, आणि राम कसे होते, आणि हा एकपत्नी होते, एकवचनी होते, हा तर पदोपदी खोटं बोलतो, याला एवढ्या बायका, हा कुठला देव, असं ज्या ह्यांनी पाहिलं तर तो भाव आपला कधी नसावा. म्हणून कुठल्याही फिटिंग मध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या सद्गुरूंना टाकू नका आणि तो भाव बघू नका. म्हणून मला असं वाटतं की आजचं माझं बोलणं पुढच्या वेळी काही भाग यातला राहिला असेल, राहिलेला आहेच, नक्कीच राहिलेला आहे सर, तर तो मी पुढच्या वेळी काही भाग घेऊन पुन्हा अनुभवांचा भाग मग सुरू करावा असं मला आत्ता वाटतंय. पण तरी संपूर्ण ऐकल्यानंतर जर हे पुरेसं वाटत असेल तर हा भाग इथे थांबवला तरी हरकत नाहीये. म्हणून आज मला कोणीच वेळेची जाणीव करून दिलेली नाहीये आणि मी बोलत गेले. कदाचित जे जीवन इतकी वर्ष जगले, एका वेगळ्या आध्यात्मिक वळणावरती आल्यानंतर गेले 24 वर्षापासून, त्या जीवनातला प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण आज माझ्या पुढे उभा राहतोय. सगळ्यांना धन्यवाद. मला असं वाटतं की मला आता बोलता येणार नाहीये. शीतल, आजचं थांबूया आपण, कारण वेळ पुष्कळ झालेला आहे. संपवा. सगळ्यांना आत्मवंदन. सगळ्यांना आत्मवंदन. संपव.